अमित शहांच्या लालबागच्या दर्शनावरून राऊतांनी टीका केली आहे। लालबागचा राजा गुजरातला नेण्याची मला भीती वाटते असं राऊत म्हणाले। संजय राऊत यांना भाजप नेते प्रवीण दरेकरांनीही सुनावलेलं आहे। तर संजय राऊतांनी लालबागच्या राजाचा अपमान केला असं दरेकर म्हणाले। केवळ मतांच्या लाचारीसाठी राऊतांनी हे वक्तव्य केल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे। तर अमित शहा दरवर्षी लालबागच्या राजाच्या दर्शनाला येतात असंही दरेकर यांनी म्हटलेलं आहे। अमित शहा 2 दिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत आणि यावेळेला ते लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहेत। यावरून खासदार संजय राऊत यांनी टीका केलेली होती। लालबागचा राजा गुजरातला नेण्याची मला भीती वाटते असं राऊत म्हणाले होते आणि त्यानंतर आता भाजपचे प्रवीण दरेकर यांनी त्यावरून पलटवार केला। लालबागच्या राजाच्या दर्शनाला येत आहेत, येऊ द्या ना। मला तर सारखी भीती वाटते, मला सारखी भीती वाटते की ज्याप्रमाणे मुंबईतले अनेक उद्योग त्याने पळवले, गुजरातमध्ये अनेक संस्था पळवल्या गुजरातमध्ये, त्याप्रमाणे एक दिवस लालबागचा राजा पण गुजरातला नेणार नाहीत ना। हो सकता है, ये कुछ भी कर सकते हैं लोग। लालबाग का राजा इतना बड़ा नाम है, लोग आते हैं देश भर से, तो लोग गुजरात में लेके जाओ। संजय राऊतला लाज वाटली पाहिजे। खरं म्हणजे आमचे नेते अमितभाई शहा हे दरवर्षी लालबागच्या राजाच्या दर्शनाला येतात, तसेच ते उद्याही लालबागच्या राजाच्या दर्शनाला येत आहेत। परंतु त्या ठिकाणी अमितभाई मौज मस्ती करायला मुंबईत येत आहेत, अशा प्रकारचं घृणास्पद वक्तव्य करून संजय राऊतांनी लालबागच्या राजाचा, आमच्या दैवताचा या ठिकाणी अपमान केलेला आहे आणि केवळ मुस्लिम मतांच्या लाचारीसाठी हिंदू विरोधी भूमिका घेण्याचं या ठिकाणी संजय राऊत करतायत, हे आता लपून राहिलेलं नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।